संदर्भातील बातम्या पाहूयात। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे दादर आणि इतर ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर नवी मुंबईतही अगदी पहाटेपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। पावसाची रिपरिप सुरू असताना मध्येच पावसाचा जोर वाढताना दिसून येतोय। दरम्यान या पावसामुळे लोकल सेवा आणि वाहतुकीवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही, मात्र पावसाची संततधार सुरूच राहिल्यास या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आता जोर वाढवलेला आहे। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे। पावसामुळे दादर आणि इतर ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी नाले सफाईचा दावा हा फोल ठरतोय अशीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। तिकडे नवी मुंबईत सुद्धा अगदी पहाटेपासून पाऊस पडतोय। पावसाची रिपरिप सुरू असतानाच मध्येच पावसाचा जोर वाढताना दिसून येतोय। दरम्यान या पावसामुळे अद्याप लोकल सेवा किंवा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाहीये, मात्र असाच पाऊस सुरू राहिल्यास यावर आता परिणाम होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती आपल्याला वैदेही काणेकर देत आहेत। वैदे, आपण पाहतोय या पावसामुळे दादर आणि इतर ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच सकाळपासून पावसाची रिपरिप जी आहे ती मुंबईमध्ये सध्या सुरू असलेली बघायला मिळते आहे। त्यामुळे मुंबईतील सखल भाग असलेल्या अनेक ठिकाणी सध्या पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। मी दादर माटुंगा दरम्यान असलेल्या फडके चौक परिसरामध्ये उभी आहे। हिंदू कॉलनी देखील या परिसराला म्हणतात आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। अगदी सकाळपासून जो पाऊस पडतो आहे, सध्या पावसाची रिपरिप जरी बघायला मिळाली तरी दरम्यान मध्येच पावसाचा जोर वाढतो आणि त्याच्यामुळे जे आहे ते सखल भागामध्ये पाणी साठताना बघायला मिळतं आहे। हिंदू कॉलनी परिसर हा खरं तर दादरमधील सखल भाग म्हणून ओळखला जातो आणि याच ठिकाणी आपण बघतोय की आता रस्त्याच्या दुतर्फा पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे अर्थात वाहतुकीला अडथळा काहीसा निर्माण होताना देखील बघायला मिळत आहे। मात्र असाच पावसाचा जोर जर सुरू राहिला तर निश्चितच हा परिसर जो आहे तो जलमय होऊ शकतो आणि त्यामुळे सकाळच्या सुमारास वाहतुकीला मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते। सध्या या पावसामुळे रेल्वेच्या एकूणच वेळापत्रकावर कुठलाही परिणाम जाणवलेला नाहीये, मात्र आपण बघतोय की रस्त्याच्या दुतर्फा जे आहे ते सध्या पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर जर असाच वाढत राहिला तर निश्चितच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भरताना बघायला मिळेल आणि त्याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावर देखील जो आहे तो होताना बघायला मिळू शकतो। निश्चित वैदे, धन्यवाद सविस्तर सगळ्या अपडेट्ससाठी। आणि यानंतर आपण मुंबईतली अपडेट पाहूयात। मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मध्यरात्रीपासूनच मुंबईसह नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। पावसाची संततधार कायम राहणार असल्यामुळे आता नोकरदारांना याचा फटका बसणार आहे। दक्षिण मुंबईमध्ये 51.8 तर पश्चिम उपनगरामध्ये 27 मिलीमीटर पावसाची आतापर्यंत नोंद करण्यात आलेली आहे।